श्री स्वामी समर्थ। मी संगीता। माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामींच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। श्री स्वामी समर्थ सर्वांना। उद्या आषाढ अमावस्या आहे। उद्या सकाळी 4:57 पासून अमावस्याची सुरुवात होणार आहे। तर 6 तारखेला सकाळी 4:56 पर्यंत ही अमावस्या असणार आहे। अमावस्या म्हणजे काय? अमावस्या हा दिवस फक्त पितरांना आणि भगवान श्री हरी विष्णूची सेवा करण्यासाठी खास मानला जातो। प्रत्येक महिन्याला अमावस्या येते आणि प्रत्येक महिन्याच्या अमावस्याचं काही ना काहीतरी एक महत्त्व दडलेलं असतं। पण अमावस्या हा दिवस फक्त आपल्या हातून कळत न कळत केलेल्या चुकांचं प्रायश्चित्त म्हणजे त्या चुकांचं जे काही आपल्या चुका झालेल्या आहेत त्याच्यातून मुक्ती मिळण्यासाठी हा अमावस्याचा दिवस असतो। मेन म्हणजे मुक्ती कशी मिळावी तर अमावस्याचा दिवस जे आपले पूर्वज आहेत, जे आपले पितर आहेत, त्या पितरांचा आशीर्वाद घेण्यासाठी हा देवी देवतांना अमावस्याचा दिवस खास प्रत्येक महिन्यामध्ये एक ठेवलेला आहे। तर अमावस्याच्या दिवशी प्रत्येक घरातल्या प्रत्येक परिवारामध्ये आपल्या पितरांना खुश करण्यासाठी आणि पितरांना मन प्रसन्न करण्यासाठी आणि पितरांची सेवा करून त्यांचा आशीर्वाद आपल्या सहकुटुंबावर राहण्यासाठी प्रत्येक कुटुंबामध्ये हर अमावस्याच्या दिवशी ही आवर्जून एक सेवा करायला पाहिजेत। म्हणून हा व्हिडिओ मी बनवणार आहे। पूर्ण व्हिडिओ पहा, कारण खूप सविस्तर माहिती देणार आहे। जर आपल्या घरामध्ये कटकट होत असेल, कामामध्ये अडथळे येत असतील, मेन म्हणजे घरामध्ये परिवारामध्ये एकमेकाशी पटत नसेल, मेन म्हणजे पती पत्नीमध्ये पटत नसेल, आज पण कितीतरी महिलांना मूलबाळ होत नाहीये, संतान प्राप्ती होत नाहीये, किती देवदेवतांची सेवा केली, डॉक्टर केले, तरी पण हा विलास तुम्हाला सक्सेसफुल होत नाही। तर ह्याचा अर्थ एकच आहे, ज्या घरामध्ये सुख शांती नाही, पैसे टिकत नाही, कटकट आहे, त्या घरामध्ये नेहमी हमेशा एकच लक्षात ठेवायचं की त्या घरामध्ये पितरांचा आशीर्वाद नसतो, पितृदोष लागतो त्या व्यक्तीच्या मागं। कारण कामामध्ये अडथळे येणे, काम होता होता थांबून जाणे, लग्न न जमणे, मूल न होणे, मेन म्हणजे आई वडिलांचं न पटणे, सासू सुनाचं न पटणे, नवरा बायकोचं न पटणे, हे जे सगळे काही हे आहेत तर हे फक्त पितृदोषाचे लक्षण आहेत। म्हणून प्रत्येक अमावस्याला तुम्हाला आपल्या पूर्वजांना, आपल्या पितरांना खुश करायचं असेल तर दर अमावस्याला एक छोटीशी सेवा आहे, प्रत्येक महिलांनी किंवा पुरुषांनी ही सेवा करावी। आता सेवा म्हणजे काय हे पण सांगणार आहे, पण ही कशासाठी करायची? जेव्हा आपले पूर्वज जिवंत असतात तेव्हा आपल्या हातून कळत न कळत त्यांचा, मेन म्हणजे आपल्या आई वडिलांचा किंवा आपल्या आजी आजोबांचा आपल्या वडिलांकडून किंवा आपल्या आजोबा आहेत आणि आपली आजी आहे त्यांच्या वडिलाचा आजी आजोबाकडून कळत न कळत काही अपमान झाला असेल, कळत न कळत त्यांचं मन दुखावलं गेलं असेल तर त्याची जे छाया आहे, त्यांचं जे मन दुखावलेलं आहे तर त्याची शिक्षा आपल्याला भोगावी लागते। कारण हे नातरुंड पुत्रुंडपर्यंत पितृदोष लागत असतं, 3 पिढ्यापर्यंत हा पितृदोष चालत असतो। म्हणून ही सेवा प्रत्येक घरामध्ये हर अमावस्याला करायला पाहिजेत। ज्यांच्याकडून जिवंतपणी आई वडिलांची सेवा जी लोक करत नाहीत ती लोक आई वडील गेल्यानंतर पिंडदान सुद्धा करत नाही, पिंडदानाची पूजा सुद्धा करत नाही आणि मग त्याचा कोप तुमच्या नोकरीवर, तुमच्या मुलांवर, तुमच्या नवरा बायकोच्या नात्यांवर, घरामध्ये प्रत्येक परिवाराच्या प्रत्येक रहस्यावर म्हणजे जो रहिवाशी आहे त्याच्यावर पडत असतो। म्हणून पितृदोष नष्ट करण्याचा हा जो अमावस्याचा दिवस आहे हा प्रत्येक महिन्याला आपल्याला एक संधी दिलेली असते देवाने की प्रत्येक महिन्यातून एक दिवस तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्पेशल अमावस्याचा दिवस तुम्हाला ठेवलेला आहे। भगवान श्री हरी विष्णू आणि शिवशंकराची पूजा सुद्धा यासोबत तुम्ही करू शकता। या दोन्ही देवतांचा आशीर्वाद सह पितरांचा आशीर्वाद तुम्ही घेऊ शकता। ह्या तिघांचा आशीर्वाद घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं? पहिली गोष्ट म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये
तुम्हाला आत्ताच्या दैनंदिन जीवनामध्ये या धडपडीच्या वातावरणामध्ये तुम्हाला गंगेवर स्नान करणं शक्य नाही. बरेच लोक म्हणतात गंगेवर गेलं की पाप नष्ट होतात. गंगेवर गेल्यावर पाप नष्ट होत नाही, आपलं मन नष्ट होत नाही, आपलं शरीर शुद्धीकरण होतं. म्हणून गंगेवर स्नान करणं म्हणजे काय, आपल्याला म्हणजे आपलं शुद्धीकरण होणं, आपलं मन कधीच धुत नाही. एक म्हणजे अमावस्याच्या दिवशी सकाळी तुम्ही जसा वेळ मिळेल तसा उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला स्वतः शुद्धीकरण करायचं असेल. ह्यांनी आपल्या पितरांना आनंद मिळतो का, तर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला आंबे हळद, थोडीशी चिमूटभर आंबे हळद टाकायची, दुसरी थोडंसं गाईचं गोमित्र टाकायचं, आणि तिसरी गोष्ट तुमच्या घरामध्ये कुठल्याही गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाकायचं. ह्या 3 वस्तू आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये न विसरता टाका आणि त्याने आंघोळ करा. त्याच्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि आपल्या पितरांना सुद्धा यांना प्रसन्न वाटतं का, तर आपलं शरीर शुद्धीकरण होतं, मन शुद्धीकरण होत नाही. आपल्यावर अवलंबून आहे. तुम्ही मनाची तयारी केली तर आपले मन सुद्धा शुद्धीकरण होऊ शकतं. तर ह्या 3 वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला म्हणजे स्नान करायचं. मग स्वच्छ कपडे घालायचे आणि थोडे तांदूळ घ्यायचे. सवाचं माप घेऊन तांदूळ शिजवायचं. 1 वाटीभर तांदूळ असेल तर परत एवढी म्हणजे 1 हिस्सा परत घेऊन 1.25 वाटीचा छोट्या वाटीनं भात बिना मीठ टाकून भात शिजवायचा. भात शिजत आल्यानंतर त्याच्यावर काळे तीळ टाकायचे. भात शिजून झाल्यानंतर तुम्हाला त्याचं एक पिंड करायचं. जर तुमच्याच्याने पिंड तयार होत नसेल, तुम्ही करू शकत नसेल, तर तुम्हाला शिजवलेला भात घ्यायचा, त्याच्यामध्ये दही मिक्स करायचं, केळीचं पान घ्यायचं आणि दही आणि भात चांगला मिक्स करायचा. त्याच्यामध्ये काळे तीळ परत वरतून टाकायचे. आपल्या घराच्या टेरेसवर, आपल्या घराच्या दक्षिण दिशेला किंवा आपल्या घराच्या समोर किंवा आपल्या घराच्या खिडकीमध्ये किंवा आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये आपल्या सहपरिवारासकट प्रत्येक अमावस्याला हा पितराच्या नावाने दही भाताचा नैवेद्य दर अमावस्याला तुम्ही अर्पण करा आणि आपले जे पितर आहेत, आपले जे पूर्वज आहेत, त्यांचा आशीर्वाद घ्या. ही सेवा तुम्ही प्रत्येक अमावस्याला तुम्ही करून पहा. जे काही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये काही साडेसाती असेल, जे कामं तुमचे होत नसतील, चिडचिडपणा असेल, नोकरीवर काही परिणाम असेल, परत पैसा टिकत नसेल, धंद्यामध्ये तुमच्या यश येत नसेल, मूलबाळ होत नसेल, मुलांच्या शिक्षणामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल, म्हणजे पितृदोषाचे जे काही लक्षण असतील ते तुमचे हळूहळू सर्व थांबून जातील. हे मनापासून पितरांचा आशीर्वाद घ्या. प्रत्येक अमावस्याच्या दिवशी आपले पितर धर्तीवर येऊन आपला परिवार खुश आहेत की नाही, आपले पितर आपल्या परिवार खुश आहेत की नाही पाहायला येतात आणि आपल्या परिवारामध्ये आपले स्मरण होतं की नाही, आपल्याला आठवतात का नाही, ह्याच्यासाठी प्रत्येक अमावस्याला आपले पितर येतात असं शास्त्र सांगतं. अशा बऱ्याच शास्त्रामध्ये, बऱ्याच श्लोकामध्ये वाचलेलं सुद्धा आहे मी, तुम्हाला सुद्धा हे माहिती आहे. म्हणून प्रत्येक अमावस्याला दही दुधाचा तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता. दुसरी सेवा, प्रत्येक अमावस्याला श्री हरी विष्णूचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः एक छोटूशी सेवा मनापासून 1 माळ जप करा. शिवशंकराचा अभिषेक करा आणि शिवशंकराचा 1 माळ जो येईल तो 1 माळ जप करा. ही श्री शिवशंकराची सेवा झाली, श्री हरी विष्णूची सेवा झाली. पितरांची पितरांना दही भाताचा नैवेद्य सर्वात महत्त्वाचा आणि त्यांचा आवडता पदार्थ. तिसरी गोष्ट, तुमच्या परिस्थितीनुसार जसं जमल तसं गाय, कुत्रे, पक्षी, कावळा, परत गरीब लोक, जे काही तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे आपले जे पूर्वज जे आहेत, आपले जे पितर आहेत, त्यांची जी खूप आवडती वस्तू आहे, एखादा आवडता पदार्थ आहे, तो गरीब व्यक्तीला दान करा किंवा पक्ष्यांना दाणे टाका तुम्ही किंवा कावळ्याला तुम्ही भात चारू घाला. म्हणजे तुमच्या हाताने पक्ष्यांनी खाल्लं पाहिजेत असं समजा. आपले पूर्वज आपल्या हाताने खातात म्हणून हे तुम्ही दान करा. दुसरी गोष्ट, गरीब व्यक्तीला तुम्ही आपल्या पितरांना, आपल्या घरातला जो पूर्वज गेलेला आहे त्याच्या नावाची प्रत्येक अमावस्याला तुम्हाला जशी जमल तशी जी वस्तू किंवा जो पदार्थ त्यांना खायचा आवडतो तो एखाद्या गरीब व्यक्तीला जे फुटपाथवर बसलेले असतात त्यांना जाऊन तुम्ही त्यांच्या नावानं स्मरण करून त्यांनी तुमच्या हाताने एक घास खाऊ घाला. असं समजा ते प्रत्यक्षात पूर्वज जे आपले आहेत, आपल्या घरातले पितर, ते खाणार. तुम्हाला एवढा आशीर्वाद मिळेल आणि स्वतःला एवढा आनंद मिळेल, तुम्हाला तो दिवस तुमचा एवढा छान जाईल आणि तिथून पुढचे सगळे दिवस पुढचे चांगले जातील. हे अशा व्यवस्थित मनापासून
आणि ह्या जर श्रद्धेनं तुम्ही आणि विश्वास ठेवून जर हा व्हिडिओ पाहून ही सेवा तुम्ही उद्या केली तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये जे काय पितृदोषाचे लक्षण आहेत ते नष्ट होतील आणि नष्ट झाल्यानंतर तुमचं जे जीवन आहे रोजचं ते एकदम आनंदी आणि सुख शांतीनं तुम्ही हे नांदवेल आणि तुमच्या कोणत्याही कामामध्ये अडथळे येत असतील तर ते थांबून जातील। अशी ही आषाढ महिन्यातली अमावस्या आहे। तर प्रत्येक अमावस्याच्या निमित्ताने ही एक सेवा करा। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।